वांग्याचे किती प्रकार करावे आणि किती नाही। वांग असं एकच भाजी आहे जसे भरपूर प्रकार बनतात किंवा ती जोड भाजी म्हणून पण चालते। तर मी आज बनवणार आहे ठेच्यातली वांगी। अगदी अप्रतिम आणि सुंदर चवीची लागतात। आता आपण ठेच्यातली वांगी बनवायसाठी साहित्य बघूया। इथे मी ठेचा बनवायसाठी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर सगळं जमा करते। तुम्हाला जसं ज्याप्रमाणे वांगी असेल ना त्याप्रमाणे घ्या। माझ्याकडे फक्त 2च वांगी होती, मोठीवाली ती मी घेतली। लांबी वांगी येतात ना ती। इथे बघा मी खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण। यामध्ये ना मी तुम्हाला शेंगदाणे दाखवायला विसरले, शेंगदाणे पण घेतलेले आहेत। वांगी बघा ह्या साईजची मी वांगी 2 घेतलेली। वांगी 6 धुवून घेतलेले आहेत एकदम। आता त्याला ना मधून मी 4 बाजूनी चिरे मारणार आहे। आपण जी नॉर्मल वांगी बनवतो ना तसं नाही बनवणार आहे, त्याला मधून फक्त पॉकेट सारखे चिरे करणार आहे आणि त्यामध्ये मग आपण ठेचा भरायचा आहे। एकदम अप्रतिम लागतात, तुम्ही करून बघा एकदा। वांग्यांना असे काप दिल्यामुळे आपल्याला चारी बाजूने वांग न कापता चेक करता येईल। म्हणजे आतून आपल्याला समजेल की आतमध्ये बी आहे का, कीड आहे का, कुठे होल आहे का वांग्याला, सगळं चेक करून घ्या तुम्ही। कारण आपण कसं नॉर्मली वांग्याचे 4 भाग करतो आणि थोडंसं चिकटवून ठेवतो ना, तर हे आपण पॉकेट सारखं करतोय ना, म्हणून मी म्हटलं। आता मी इथे पातेल्यामध्ये जे ठेचा आपण वाटून घेतलेला ना तो मी ओतून घेते। त्यामध्ये आता बेसिकचे आपले गरम मसाले जे लागतात दरवेळी ते आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊया। हा मसाला तुम्ही फ्रीज मध्ये पण भरून ठेवू शकता, हप्ताभर टिकतो। हे जे मिश्रण आहे ते तुम्ही दुसऱ्या भाज्यांमध्ये पण वापरू शकता। तुम्ही यामध्ये बटाटा भरू शकता, भेंडी भरू शकता, तेंडली भरू शकता किंवा मिरची पण भरून तुम्ही त्याची भाजी बनवू शकता, म्हणजे शिमला मिरची। छोटी वांगी भरू शकता। मी आता यामध्ये हिंग टाकून घेते, चिमूटभर हिंग टाकलेलं आहे। आपल्याला लागणारं मीठ म्हणजे तुम्हाला जेवढं चालतं मीठ तेवढं टाका, चवीनुसार मीठ टाकून घ्या। आता मी इथे चाट मसाला टाकून घेते। तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर तीही टाकू शकता, पण चाट मसाल्याने चव एकदम मस्त येते। मी इथे मोठा चमचा चाट मसाला घेतलेला आहे। त्यानंतर मी लाल मिरची पावडर म्हणजे आपली काश्मीरी लाल मिरची पावडर 1 मोठा चमचा, हळद मी पाव चमचा घेतलेली आहे, धणे जिरे पावडर घेतलेली आहे 1 छोटा चमचा। याचं प्रमाण तुम्ही वर खाली करू शकता। आणि मी इथे कसुरी मेथी घेतलेली आहे, थोडी स्प्रिंकल केले वरून। अप्रतिम चव येते, छान लागते। असा मसाला वाटून तुम्ही ठेवू शकता, ज्या कधी तुम्हाला भरीत बनवायचं असेल किंवा काही भाजीमध्ये पण टाकू शकता। यामध्ये बघा मी 3 छोटे जे स्पून आहेत बेसन घेतलेलं आहे, थोडा खमंगपणा यासाठी बेसन टाकून घेते। आता हे सर्व मिश्रण आहे ना आपण हाताने मिक्स करून घ्या, एकदम मस्त मिक्स करून घ्या। कुठे गुठळी असेल चण्याच्या पिठाची किंवा म्हणजे आतमध्ये वाटण वाटलं नसेल गेलं तर थोडं बघून घ्या, नाहीतर मध्ये तोंडात येतं ना दाताखाली, म्हणून पूर्ण मिक्स करून घ्या। बघा मी हाताने गुठळ्या फोडलेल्या आहेत। खूप छान असं तुमचं भरीत बनणार आहे ठेच्यातली वांगी। एकदा करून बघा तुम्ही पण, आमच्या घरी सर्वांना खूपच आवडली। ठेचा आता छान मिक्स करून घेतलेला आहे, तुम्हाला दाखवते बघा। आता त्याचा कलर पण चेंज झालेला आहे, पूर्ण मस्तच वाटण म्हणजे छानच झालेलं आहे। हे बघा जरासं जाडसर वाटायचं आहे। चला आपला ठेचा तयार झालेला आहे। आता आपण वांगी भरून घेऊया। हे बघा पटापट वांगी भरून घेऊया आणि आपली पुढची प्रोसेस करायला घेऊ।
चारी बाजूने एकदम दाबून दाबून त्यामध्ये भरा, म्हणजे समजा ते बाहेर जरी आलं ना तर आतमध्ये त्याचा स्वाद पसरेल जे राहिला असेल ठेचा. मी ज्याप्रमाणे भरते त्याप्रमाणे तुम्ही भरून घ्या. बघा चारी बाजूला जे आपण पॉकेट बनवले त्यामध्ये भरायचं आहे. चांगलं दाबून भरून घ्या. आता वांगी तर आपली भरून झाली. माझ्याकडे 2च वांगी होती, पण आता जो राहिलेला जे ठेचा आहे तो आपण वाटणामध्ये पहिला फ्राय करून घेणार आहे. हे बघा मस्त भरलीत की नाही वांगी. अशीच भरून घ्या, कुठूनही सोडू नका, पूर्ण पॉकेट फिल करा. आता एका पॅन मध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये राई आणि जिरं फोडणीला दिलेलं आहे. राई जिरं तडतडलं की आपण मग जो ठेचा ठेवलेला आहे तो फोडणीला घालायचा आहे. चांगला परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण मसाले पहिलेच टाकलेले आहेत, त्यामुळे त्याच्यात मसाले टाकायची आपल्याला गरज लागणार नाही. आता चांगला तेलावर आपण मसाला हा परतून घेऊया ठेचा. बघा पूर्ण चांगला परतून घ्या, म्हणजे त्यामधून तेल निघालं पाहिजे. मग आपण यावरती तेलावरती आपण वांगी हे करणं परतून घेणार आहे. एक एक साईडला थोडा थोडा वेळ ठेवायची आणि म्हणजे साईड परतून परतून चांगली शेकून घ्या. आता मसाल्यावर आपण वांगी परतून घेऊया. हे बघा मी आता वांगी त्यामध्ये सोडत आहे आणि मसाला त्यावरती आपण लावून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी आणि अशी खरपूस मस्त भाजून घ्यायची. एक 5-10 मिनिटाचा वेळ लागेल आपल्याला, जास्त वेळ ठेवू नका ना तर करपून जातील. बघा दोन्ही बाजूनी चारी बाजूने आपण चांगली परतून घेतलेली आहेत आणि मसाला त्यावर लावत राहा आणि अशा प्रकारे आपली वांगी आता तयार होतील. ही तुम्ही भाकरी, चपाती, पराठ्याबरोबर खाऊ शकता. डाळ भाताबरोबर अतिउत्तम लागतात. आता बघा आपली वांगी तयार झाली. मी चेक करून घेतलेली आहे सुरी घालून. हे बघा सुरी चेक करून घ्या, चांगली मस्त नरम झालेली आहेत. तर अशाच माझ्या छोट्या छोट्या रेसिपीजला जाणून घेण्यासाठी माझ्या इझी अँड सिम्पल रेसिपीज विथ योगिताला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असाल तर माझ्या चॅनलवर येऊन माझ्या सर्व रेसिपी अवश्य पहा. तुमचे कमेंट मला कळवा. थँक्यू व्हेरी मच. आणि तुमच्या घरी असंच पदार्थ करून बघा. थँक्यू.